ऑल इंडिया चॅम्पियन सुरेश वस्ताद मायनीकर आणि मेजर वसंत बागल राष्ट्रपती पदक विजेते असे 2 पंच या 3 नंबरच्या कुस्तीला 3 लाख रुपये इनामाच्या कुस्तीला पंच आहे. श्वास रोखलेला कच्च्या दिलाची आत्ताच बाहेर जावा. ज्यांना बीपी आहे शुगर आहे तिकीट लावून बघायला मिळणार ना असं मैदान कातरखटाच्या पावन मातीमध्ये. श्री कात्रेश्वर यात्रेनिमित्त शंभू महादेवाच्या यात्रेनिमित्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती मैदान भारत आणि रशिया डोक्याला डोकं लागलेला जबरदस्त कुस्ती चालू आहे. गर्दन खेच पंजे की पकड एकमेकाचा दोघा अंदाज घेतात. माऊली कोकाटे चला तुम्ही आकड्यावरती या. निशांत कुमार हरियाणा तुम्ही आकड्यावरती या. हर्षद सदगीर आणि यूपीचा गौरव पहलवान चले मैदान पे आ जाइए. संदीप सांगली जिल्ह्याचं महाराष्ट्र केसरीसाठी सलग 3 वर्ष झालं प्रतिनिधित्व करतोय. सांगली मजल या पोरानं मारलेले आहे. पटला घोषण्याचा प्रयत्न संदीपचा. जोडीत जोडा आणि तोडीस तोड अशी कुस्ती लागलेली आहे. पुढले पलवान चला आता 2 नंबर मध्ये 2 कुस्त्या 4-4 लाख रुपये रकमेच्या. हर्षद सदगीर चला आकड्यावरती या. माऊली कोकाटे आकड्यावरती या. नम्रता विनयशीलता आणि संयम आयुष्याला कलाटणी देतो बर का. संयम सगळ्यात मोठं शस्त्र आहे. कुठल्याही क्षेत्रात तुम्ही असाल संयम माणसाला समृद्ध बनवतो. सुप्रसिद्ध निवेदक शुभम डोंबे यांच्या मनाला आनंद वाटून माझ्या कॉमेंटचं कौतुक करा. एका निवेदकानं निवेदकाच्या पाठीवरती मायची थाप टाकलेली आहे. एक आला नाही. गौरव हजारे आलाय. प्रदीप ठाकूर आला नाही. आला महाराष्ट्राचा लाडका पळणे झुंजावता वादळ आला. महाराष्ट्राचा माऊली कोकाटे आला. वाह महाराष्ट्राच्या हृदय सिंहासनावरती आरूढ झालेला पलवान आहे माऊली कोकाटे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातला सराटी त्याचं गाव. त्याचे चुलते नामांकित पलवान नॅशनलला भारताचं प्रतिनिधित्व केलता. या माऊली कोकाटेना मॅट वरला गाडा अभ्यासक असणारा पलवान आहे. सलग 3-4 अधिवेशन मॅट वरना वादळ निर्माण करणारा आणि त्याच्या गटातला तो उपमहाराष्ट्र केसरी आहे. मॅट वरना 2022च्या अधिवेशन मध्ये हा पलवान नावारूपाला आला. 2023 कोथरूडचं अधिवेशन गाजवला. निशांत कुमार आला हरियाणाचा. 127 किलो बोजा असणारा पलवान निशांत कुमार महाराष्ट्रात तुफान वादळ निर्माण करत चाललेला आहे. ही कुस्ती 4 लाख रुपये रकमे आणि घोटण्यावरती संदीप मोठे भोसले शाळा सांगली शहाजी नाना पवार पारगावकर यांचा पट्टा. भारताचा पलवान विजय झाला. टाळ्या तर करा ही मंडळी, टाळ्या तर करा. रशियाच्या मल्लावरती विजय मिळवलेला